बीडमध्ये गुन्हेगारांवर मोठी कारवाई, 2 टोळ्यांमधील 4 गुन्हेगार, 4 जिल्ह्यातून तडीपार. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यात टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या आणि जनतेत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांविरोधात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील 2 वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण 4 अट्टल गुन्हेगारांना पुढील 2 वर्षासाठी जिल्ह्यातून तसेच शेजारच्या आणि इतर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. या कारवाई अंतर्गत पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेख जावेद, शेख बशीर आणि शेख इक्बाल रशीद या दोघांना बीड, जालना, धाराशिव आणि परभणी या 4 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तर दुसरीकडे बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभय रवींद्र जोगदंड आणि अनंत धनराज नागटिळक या दोघांना बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आलेत. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गुन्हेगारांना कडक शब्दात इशारा दिला असून जिल्ह्यात टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या आणि गुंडगिरी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही MPDA, मोक्का आणि तडीपार यासारखी अत्यंत कठोर कारवाई केली जाईल असे संकेत दिलेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चेतना थेडके, समीर शेख, ऋषिकेश शिंदे, व्यंकटराम, शिवाजी मारुती खेडकर, निलेश केणी, पुजारी, सुभाष मोटे, नितीन राठोड, अल्ताफ शेख कांबळे, संजय राठोड, विजय फुके, शरद कदम, गोविंद फड यांच्यासह पथकाने केली आहे. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज.